नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवजयंती स्पेशल एक नंबर भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. नभी झळके शिवसूर्य आमचा, तळपे ज्याची तलवार. नभी झळके शिवसूर्य आमचा, तळपे ज्याची तलवार. गनिमांच्या काळजात धडकी भरे, असा हा रयतेचा आधार. गनिमांच्या काळजात धडकी भरे, असा हा रयतेचा आधार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले परीक्षक महोदय आणि माझ्या रयतेच्या राजाला वंदन करण्यासाठी जमलेल्या माझ्या तरुण शिवभक्त मित्रांनो, आज मी अशा एका महामानवाविषयी बोलणार आहे ज्याच्या नावातच एक वेगळी ऊर्जा आहे, ज्यांच्या नावाचा जयघोष केला की मरणोन्मुख झालेला माणूस सुद्धा ताठ मानेने उभा राहतो. होय, मी बोलतोय न भूतो न भविष्यती अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या राजाबद्दल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल. मित्रांनो, 17व्या शतकाचा तो काळ आठवून पहा. सह्याद्रीचे कडे सुद्धा लाचारीने वाकले होते. आया बहिणींची अब्रू भर चौकात लुटली जात होती. शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्याच्या कष्टाला मोल नव्हतं आणि मंदिरावर हातोडे चालवले जात होते. अशा गडद अंधारात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या गडावर एक शिवसूर्य तळपला. जिजाऊंच्या संस्कारांनी आणि शहाजीराजांच्या स्वप्नांनी एक असा वाघ घडवला ज्याने गुलामीच्या बेड्या तोडण्याचं धाडस दाखवलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हे स्वराज्य कोणा एका जातीचं नव्हतं, एका धर्माचं नव्हतं, तर ते 18 पगड जातींच्या आणि कष्टकरी रयतेचं होतं. ना शिवबा जन्मले असते, ना दिसली असती देवळे, आज नसत्या दिसल्या कपाळावरती या भगव्या टिळाच्या रेघा. महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांच्याकडे सुरुवातीला ना सैन्य होतं, ना मोठी संपत्ती, पण त्यांच्याकडे होती माणसं जिंकण्याची कला. जीवावर उदार होणारे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासारखे मावळे त्यांनी तयार केले. म्हणूनच अफझल खानाचा कोथळा बाहेर काढताना असो किंवा शाहिस्तेखानाची बोटे छाटताना महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवली. आग्रा भेटीत औरंगजेबाला दिलेली धूळ म्हणजे शिवरायांच्या बुद्धिमत्तेचा कळस होता. त्यांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर त्यांनी माणसांच्या मनात स्वराज्य उभा केलं. पण आज 21व्या शतकात आपण कुठे आहोत हा प्रश्न मनाला भिडतो. आज आपण गाडीच्या काचेवर राजे लिहितो, अंगावर छत्रपतींचे टी-शर्ट घालतो, पण त्यांचे विचार आपल्या रक्तात आहेत का? महाराज म्हणायचे, परस्त्री ही आपल्या माते समान आहे. पण आजच्या काळात जेव्हा आपण बातम्यांमध्ये स्त्रीवर होणारे अन्याय पाहतो, तेव्हा काळजाचा थरकाप उडतो. आजच्या तरुणांनी महाराजांचा फोटो खिशात ठेवण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात ठेवण्याची गरज आहे. गडकिल्ले ही आपली संस्कृती आहे, पण आज आपण तेथे जाऊन कचरा करतो, नावे करतो. हीच का आपली शिवभक्ती? विचार करा, आपण शिवजयंती का साजरी करतो? फक्त डीजे लावून नाचण्यासाठी? नक्कीच नाही. शिवजयंती साजरी करायची ती नवी उमेद जागवण्यासाठी. शिवजयंती साजरी करायची ती अन्याय करणाऱ्याचा जबडा फाडण्याचं धाडस मिळवण्यासाठी. महाराजांचा शिस्तबद्ध कारभार आणि नियोजन आजच्या व्यवस्थापन शास्त्राला सुद्धा
शिकवणं देणारं आहे. शेती, व्यापार आणि जलव्यवस्थापन या सर्व क्षेत्रात महाराजांनी पायंडा घालून दिला. आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने मला इतकंच सांगायचं आहे की शिवराय हे केवळ इतिहासाच्या पुस्तकातले राजे नाहीत, तर ते भविष्यातील उज्ज्वल भारताचा पाया आहेत. जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत स्वाभिमान जिवंत आहे, तोपर्यंत छत्रपतींचे नाव अढळ राहील. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईन आणि पुन्हा जर जन्म मिळाला तर शिवरायांचा मावळाच होईल, शिवरायांचा मावळाच होईन. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.